नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या आजची बातमीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक आता मुंबईत दाखल झाले. मुंबई महापालिकेजवळ पोलिसांनी मराठा आंदोलकांना रोखलंय. मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी त्याचबरोबर आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते. मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं या आंदोलनाला नाव देण्यात आलं. आणि या संदर्भात मुंबई महापालिका परिसरातून आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत. निवृत्ती, पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक मुंबई महापालिका परिसरात आलेले आहेत, त्यांना रोखण्यात आलेलं आहे. सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच सागर, आपण पाहतोय की या मराठा आंदोलकांना जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाजवळ रोखण्यात आलेलं आहे. सुरुवातीला ते पुण्यावरून निघाले होते आणि जे मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय आहे ते या ठिकाणी त्यांना रोखण्यात आलेलं आहे. ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षावर जात होते. त्यांचं नक्की म्हणणं काय आहे जाणून घेणार आहोत. पुण्यावरून निघाला होता, चेंबूरमध्ये देखील मोठा फौजफाटा होता पोलिसांचा. BMCच्या कार्यालयाजवळ तुम्हाला रोखलेलं आहे, काय प्रतिक्रिया, काय सांगाल? खरं तर पुण्यावरून निघाल्यापासून जागोजागी पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवून आम्हाला जसं काही आम्ही कैदी अशा पद्धतीने इथपर्यंत आणले. पोलीस बंदोबस्तामध्ये नजर कैदी तिथपर्यंत आणले. ठीक आहे, आमचं त्याच्या बाबतीत पण काही म्हणणे नाही, परंतु आम्ही ज्या उद्देशासाठी आलोय गेल्या 13 महिन्यापासून मराठा आंदोलन चालू आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणाला 6व्यांदा त्या ठिकाणी बसलेत आणि पाटलांचा आज 5वा दिवस झालाय. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालाय. सरकार कुठलीच दखल घेत नाही. महायुती सरकारच्या कालखंडाचा वेळ संपत आलाय. काही दिवसात आचारसंहिता लागेल. असं असताना देखील तुम्हाला प्रत्येक वेळेस मागितले 1 महिने 2 महिने जेवढे पाहिजे तेवढे वाढून दिले. तुम्ही मुंबईला येऊन आम्हाला एक अध्यादेश काढतो म्हणून सांगितलं, पण त्याच्यावर देखील अधिवेशन घेऊन निर्णय घेतला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना स्मरण करून जाब विचारण्यासाठी आम्ही आलोय. परंतु पोलीस यंत्रणा कुठेतरी आमच्यावर दबाव टाकून आम्हाला या ठिकाणी रोखून धरून कुठेतरी आझाद मैदानावर थांबा, इथून पुढे जाऊ नका हे करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आम्ही मात्र हटणार नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना स्मरण करून तुम्ही आंदोलनाबाबतीत काय दिशा घेणार, किंबहुना मनोज जरांगे पाटलांचं उपोषण थांबवण्याकरता काय ठोस पावलं उचलून त्यांच्या मागण्या मान्य करणार, हा जाब आम्ही विचारण्याकरता आलोय. माझं आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देखील सांगणं आहे, तुम्ही जर आज आमच्या आंदोलकांची भेट घेतली नाही तर लोक म्हणतात की गुंडांसाठी तुमचे दरवाजे उघडे असतात. वर्षा बंगल्यावरती किंवा देवगिरीवरती अन्य बंगल्यांवरती मोठे मोठे गुंडे येऊन भेटतात, पण आज सर्वसामान्य घरातल्या लोकांना जर तुम्ही या ठिकाणी वेळ देणार नसाल तर उद्या मात्र राज्यातला सगळा मराठा समाज मुंबईच्या दिशेने येईल. कारण आज जर तुम्ही आमची भेट घेतली नाही तर एक वेगळा मेसेज समाजापुढे जाईल की मराठी मुख्यमंत्री असून देखील आंदोलकांची भेट घेत नाही. नक्कीच निवृत्ती, त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलकांची भेट घेणार का? या आंदोलकांना